नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो, माहे एप्रिल 2026चे शिक्षकांचे व पेन्शनरच्या निधीबाबत एक नवीन परिपत्रक आलेलं आहे. चला तर जाणून घेऊया. महाराष्ट्र शासन वित्त विभागामार्फत दिनांक 23 एप्रिल 2026ला जे नवीन परिपत्रक आले आहे त्याची एक सखोल माहिती घेऊ. सेवार्थ प्रणालीतील अधिकारी व कर्मचारी यांची ई-KYC पूर्ण करण्याबाबत मुदतवाढ देण्याबाबत मार्च 2026च्या वेतनात झालेला उशीर आणि एप्रिल महिन्यात ई-KYC बंधनाबाबत आलेल्या नव्या पत्राने अनेक शिक्षक बंधू चिंतित होते. अनेकांच्या पगाराच्या खात्याचे ई-KYC एक्सपायरी झाल्याने तसेच त्यांची बदली व इतर कारणाने ते नवीन जिल्ह्यात रुजू झाल्याने त्यांना ई-KYC करत असताना अनेक अडथळ्यांचा सामना येत होता. या संदर्भाने आपल्या वित्त विभागाने याबाबत शिक्षकांच्या कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि एक नवीन शासन परिपत्रक निर्गमित केलेलं आहे. तर या अनुषंगाने आपण पाहू शकतो की माहे एप्रिल 2026 देय मे 2026 या वेतन देयका अगोदर ई-KYC पूर्ण करण्याबाबत सूचना करण्यात आल्या होत्या. तथापि अद्यापही काही प्रशासकीय विभागांकडून सदरची कार्यवाही पूर्ण न केल्याचे निदर्शनास आल्यामुळे सेवार्थ प्रणालीत वेतन घेणाऱ्या सर्व आहरित व संवितरण अधिकाऱ्यांच्या अधीनस्थ असलेल्या अधिकारी कर्मचारी यांनी माहे मे 2026 देय जून 2026 या वेतन देयका अगोदर ई-KYC पूर्ण करण्यास मुदतवाढ देण्यात येत आहे. मात्र यापुढे कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही याची सर्व संबंधितांनी गांभीर्याने नोंद घ्यावी. अनेक शिक्षक बंधू आपले निकाल, SIR आणि जनगणना या कामामध्ये व्यस्त आहेत. शेवटचे धावपळीचे दिवस असताना अचानक आलेल्या या ई-KYCच्या बंधनामुळे अनेक शिक्षक चिंतित झालेले होते, पण त्यासाठी हे पत्रक अतिशय दिलासादायक आहे. तर आता आपल्याला मे महिन्यापर्यंत आपली ई-KYC पूर्ण करून घेण्यास मुदतवाढ देण्यात आलेली आहे. आताच नवीन आलेल्या बातमीप्रमाणे माहे एप्रिल 2026 शिक्षक पेन्शनर निधीची तरतूद शासनाकडून थोड्याच वेळापूर्वी झालेली आहे. सदर निधी आयुक्त कार्यालयाकडे वर्गही झालेला आहे. पुढील आठवड्यात सोमवारी किंवा मंगळवारपर्यंत हा निधी जिल्हा परिषद स्तरावर प्राप्त होईल. त्यानंतर तो टप्प्याटप्प्याने शिक्षकांच्या खात्यामध्ये वर्ग होईल. म्हणजेच 30 तारखेअगोदर एप्रिल महिन्याचा पगार होण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी व शिक्षकांच्या पेमेंट संदर्भात, शालार्थ संदर्भात असणाऱ्या महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि असाच प्रतिसाद आपल्या चॅनलला असू द्या. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार. धन्यवाद.